नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथे आलो आहोत। या ठिकाणी आपण आज परमेश्वर पाटील यांच्या गोठ्याला भेट देणार आहोत। या ठिकाणी हा जो गोठा दिसतोय तो तब्बल 12 गायींचा गोठा आहे। अवघ्या 2 वासरांपासून सुरुवात करून परमेश्वर पाटील यांनी ह्या गोठ्याची सुरुवात केली आणि त्यामध्ये आज 12 गायी आहेत आणि आपण आज पाहू शकतो की या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतंय। गायींना लागणारा चारा आणि इतर जे खाद्य आहे त्या व्यवस्थापन उत्तम पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। अवघ्या 2 वासरांपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास 12 गायींपर्यंत कसा पोहोचला, यामध्ये त्यांना कोणत्या समस्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं याविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत। हे जर्सी पालन करण्यास सुरुवात 2 वासरा आधी पाळली, त्याच्यापासून चालू केलं। करत करत आपलं दुधाला जरा भाव बरा होता, आता थोडा जरा कमी आहे दुधाला भाव। आता किती गाय आहेत? गाय आता 12 गाय आहेत। 2 वासरापासून 12 गाय झाल्या। त्याला वैरण काय काय खाद्य? खाद्य कडवा, मका, मुरगाळ. मुरघास। आता एवढा तुम्ही खर्च करता, परवडतंय गाईला? गायला परवडत नाही, पण आता थोडं कसं आहे माहिती का, दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा परवडतंय। पण आज किती लिटर संपलं होतं दररोज? दररोज एका टायमात 100 लिटर, दोन टायमात 200 रुपये, 200 लिटर, 33 34 साधारण 40 रुपये भाव पाहिजे गायला। परवडतंय? परवडायला काय मग आता काय करायचं, उद्योगच तेवढा करायचा, आता काय करायचं। महिन्याला किती ओरडा? हा, महिन्याला ओरडा किती? महिन्याला होती एक 1.5 लाखाची, एक 1.5 लाखाची होती। सगळं जाऊन सगळं जाऊन नाही, एक 50,000 रुपये असायचं महिन्याला। कोण बघते सगळं? सगळं काय नवरा बायको बघताय, गडी नाही काय नाही। राहतंय काय ह्याचा परत त्याचा खर्च पण आरोग्याचा आरोग्याचा नाही काय करत, काय नाही काय नाही काय नाही, तसं थोडं थोडं असते, लागते थोडं थोडं।